नमस्कार मित्रांनो, बालभैरी चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तुम्हाला दाखवण्यासाठी मी आणली आहे देवणी जात। ही महाराष्ट्र भूषण म्हणून ओळखली जाणारी गाय आहे। या गाईचं वैशिष्ट्य म्हणजे 4 प्रकारात येते। आत्ताची जी गाय आहे ही वाणेरी प्रकारची आहे। या गाईचं चेहरा काळा असतो आणि पाठ संपूर्ण शरीर पांढरं असल्यामुळे तिला वानरी असं म्हणलं जातं। आता वैशिष्ट्य बघायचं म्हणजे शिंग आखूड असतात, माथ्याभोवती घुमटाकार, शरीर अगदी तुकतुकीत, त्वचा जी पांढरी आहे ती चकचकीत असते, पुढचे पाय लहान असतात, आखूड असतात, मागचे पाय उंच असतात, कास काळी, खूर, शेपूट, कानाच्या विशिष्ट करून कानाच्या आतला भाग हा काळा असतो, नाक काळं असतं। ह्याच्याबद्दल असं सांगितलं जातं की ही जात शेतीसाठी आणि दुधासाठी दोन्हीसाठी उपयुक्त आहे। सहसा ड्राफ्ट एरियामध्ये जिथे पाण्याचं प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी पण ही चांगल्या प्रकारे राहू शकते। पाण्याची कमतरता असल्यास ही गाय ठेवण्यास अतिशय उत्तम। देशी जातीची ब्रीड असून हिला महाराष्ट्रातली गीर असं म्हणू शकता, कारण दुधाचं उत्पन्न चांगली देते। याचे जे गोरे होतात, जे तयार होतात ते अतिशय देखणे, उंच, धिप्पाड आणि शेतीच्या कामासाठी अतिशय उत्तम। माझी सर्वांना विनंती आहे की देवणी गायीची जोपासना करा आणि देवणी गाय सर्व महाराष्ट्रभर पसरवा। आता तुम्ही म्हणाल की देवणीच का, तर देवणी ही देशी जात असल्यामुळे ही आजारी पडत नाही सहसा, फार तुम्हाला काळजी घ्यावी लागत नाही। तुमच्याकडे जर एखादा बंगला असेल आणि तुम्ही रिटायरमेंट घेतली असेल तर ही जात अतिशय सुंदर तुम्हाला ठेवण्यासाठी अत्यंत कमी चाऱ्यामध्ये ही राहते। हिला फार चारायची काळजी घ्यायची गरज नाही आहे, फार डॉक्टरांची पण गरज पडत नाही। हिचं बीज उपलब्ध आहे, हिचं क्रॉसिंग करणे हे अतिशय सहजगत्या उपलब्ध आहे। संभाजीनगरमध्ये हर्सूल येथे ह्या जातीचे भरपूर वळू उपलब्ध असल्यामुळे देवणीचे जे सिमेंटच्या कांड्या आहेत ते सहज उपलब्ध होतात। त्याच्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की देवणी जातीच्या गायींचं पालन करा आणि आपली रिटायरमेंट लाईफ सुंदर बनवा। धन्यवाद।